माझं नाव प्रशांत गायकवाड, शिल्प निर्देशक वीज तंत्री, समर्थ रामदास स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा। आज आपण ड्युअल स्टार्टरच्या भागांची माहिती आणि तो कसा वर्क करतो त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी डिस्प्ले बोर्डवर आपण पाहूया त्याच्या सर्किट डायग्राम्स। डिस्प्ले बोर्डवर हे तुम्हाला दिसते, या ठिकाणी ही जी आहे ही 3 फेज डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरची डायग्राम दाखवलेली आहे। 3 फेज डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर हा जो आहे तो 5 HP पर्यंतच्या 5 HPच्या आतल्या मोटरसाठी वापरणारा हा स्टार्टर आहे। हा स्टार्टर करंट आणि व्होल्टेज कमी न करता पूर्णतः डायरेक्ट मोटरला लाईन सप्लाय जोडला जातो, त्यामुळे या मोटरला किंवा या स्टार्टरला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असे म्हणतात। डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरमध्ये कुठले पार्ट्स असतात त्याबद्दल आपण इथं सर्किट डायग्रामवर थोडंसं नजर टाकूया। इथे रिले कॉईल दिसलेली आहे, ही रिले कॉईल आहे, यालाच NVC कॉईल म्हणतात। स्टार्ट बटन, स्टॉप बटन, स्टार्ट बटन जे असतं ते नॉर्मली ओपन असतं, स्टॉप बटन जे असतं ते नॉर्मली क्लोज असतं। म्हणजे वरून जर का आपण स्टार्टर बघितला तर ते ग्रीन कलर आणि रेड कलरची बटन्स दिसतात। आता रेड कलरचे जे बटन असते ते लॉकिंग नट सह तुम्हाला दिलेलं असतं। त्यानंतर तुम्ही इथे पाहिला तर हा त्याचा थर्मल रिले आहे। हा जो ओव्हरलोड रिले त्याला म्हणतो आपण, किंवा त्याला थर्मल रिले, थर्मल कॉन्टॅक्ट्स त्या रिलेमध्ये असतात। ओव्हरलोड रिलेमध्ये ते कॉन्टॅक्ट्स असतात आतमध्ये। त्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत, आता हा जो एवढा सेक्शन तुम्हाला दिसतो ह्याच्यामध्ये स्थिर कॉन्टॅक्ट आणि मूव्हिंग कॉन्टॅक्ट्स दिलेले असतात। हा जो कॉन्टॅक्टर आहे हा पूर्ण याला सगळ्याला आपण म्हणणार आहे कॉन्टॅक्टर। या कॉन्टॅक्टरमध्ये 1, 2, 3, 1, 3, 5 आणि 2, 4, 6 हे जे आहेत, आता 1, 3, 5 जे आहेत ते वर्ण सप्लायला जोडलेलं आहे, RYBचा सप्लाय तिथे जोडलेला आहे आणि ह्याला आपण म्हणणार आहे स्थिर कॉन्टॅक्ट, आणि खालचे जे आहेत त्याला म्हणणार आहे आपण मूव्हिंग कॉन्टॅक्ट। ह्या रिले कॉईलला ज्या वेळेस A1 आणि A2 हे रिले कॉईलची 2 टोकं आहेत, ह्या 2 टोकांना ज्यावेळेस 2 फेज मिळतात, ही कॉईल जी आहे ही 440 व्होल्टवर काम करणारी आहे, आणि ह्या कॉईलला ज्यावेळेस 2 फेज मिळणार त्यावेळेस हा प्लंजर इकडे खेचला जातो। म्हणजेच हे स्थिर कॉन्टॅक्ट जे आहेत ह्या मूव्हिंग कॉन्टॅक्ट्सने जोडले जातात आणि वर्ण सप्लाय जो आलेला आहे ही पट्टी इकडे आल्यानंतर डायरेक्ट मोटरला 3चे 3 फेज मिळतात आणि मोटर त्यांच्या रेटेड स्पीडनं फिरायला सुरुवात होते। म्हणजे डायरेक्ट ह्या लाईनशी जोडणारा स्टार्टर असल्यामुळे करंट आणि व्होल्टेजमध्ये ह्याच्यामध्ये कमी न करता डायरेक्ट तो लाईनला जोडल्या गेल्यामुळे ह्या स्टार्टरला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असे म्हणतात। तर पाहूयात या स्टार्टरच्या प्रत्यक्ष भागांची माहिती। चला तर पाहूया ड्युअल स्टार्टरच्या अंतर्गत भागांची माहिती। हा जो आहे हा डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर आहे। हे जे आहे हे स्टॉप बटन, हे स्टार्ट बटन। हे स्टॉप बटन जे आहे ते तुम्हाला हे लॉकिंग नट सकट, किंवा हे तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट करता त्यानंतर हा लॉकिंग नट असतो, हा स्टार्ट केल्यानंतर हे कोणी बंद करू नये किंवा बंद असणारा चालू करू नये त्याच्यामुळं, कारण हे जर का दाबूनच ठेवलेलं असेल तर मोटर चालूच होणार नाही। म्हणजे हा लॉकिंग नट तुम्हाला मिळत असतो त्याच्यामध्ये। अंतर्गत भागांची आपण याच्यामध्ये आता माहिती पाहूयात। हे 2 पुश बटन्स झाले। आता हा जो आहे पांढरा आणि हा पांढरा, हे जे 2 आहेत ह्या 2 स्टार्ट बटन आणि स्टॉप बटनाचे पॉईंट्स आहेत ते। हे जे आहे स्टॉप बटन आहे, हे स्टॉप बटन नॉर्मली क्लोज असतं, हे स्टार्ट बटन नॉर्मली ओपन असतं। हे नॉर्मली ओपन असतं। आता ते कशावर जोडलेलं आहे तर हा जो आहे हा थर्मल रिले आहे तुमचा, ओव्हरलोड रिलेत आपण त्याला म्हणू शकतो किंवा थर्मल रिले। थर्मल कॉन्टॅक्ट्स आतमध्ये असतात आणि ज्यावेळेस मोटरचा सप्लाय किंवा सिंगल फेजिंग ज्यावेळेस होतं, सिंगल फेजिंग झाल्यामुळं एक फेज बंद पडते। सिंगल फेजिंग म्हणजेच काय तर एक फेज बंद पडते आणि राहिलेल्या 2 फेजवर चा करंट जास्त वाढतो। जास्त करंट वाढल्यामुळे किंवा लोड जास्त वाढल्यामुळे आतमधल्या ह्या थर्मलच्या पट्ट्या ज्या आहेत ह्या रिलेमधल्या ह्या गरम होतात आणि गरम झाल्यानंतर त्या बेंड झाल्यामुळे सप्लाय जो आहे NVC कॉईलला जाणारा तो कट करतात आणि पर्यायानं मोटरचं संरक्षण होतं। असा हा तुमचा थर्मल रिले। या थर्मल रिलेमध्येच हे 2 पॉईंट्स आहेत, हे स्टार्ट पॉईंट्स आहेत आणि हे जे 2 पॉईंट आहेत हे स्टॉप पॉईंट्स। म्हणजे ह्याला नॉर्मली नॉर्मली क्लोज पॉईंट्स म्हणणार आहेत तुम्ही आणि ह्याला नॉर्मली ओपन पॉईंट्स म्हणणार आहेत। आता आपण पाहूया की हा काम कसा करतो। या ठिकाणी तुम्ही 1, 2, 3 हे जे टर्मिनल्स आहेत हे RYB, या ठिकाणी RYB आपण जोडणार आहोत। RYB सप्लाय जोडल्यानंतर हा RYBचा सप्लाय जो आहे त्यातली एक फेज जी आहे ती एक फेज कुठं आलेली आहे पहा, इथे आलेली आहे।
आता इथे जी आलेली आहे एक फेज ती स्टार्ट बटनाला नॉर्मली ओपन जे आहे त्या स्टार्ट बटनाच्या एका टोकाला दिलेली आहे, तिथून ती इथं आलेली आणि हे जे 2 पॉईंट्स आहेत किंवा हा जो आतला पॉईंट्स तुम्हाला दिसतो या ठिकाणी इथं हा जो पॉईंट्स आहे ह्या कुठला तुमचा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट पॉईंट्स आहे, हा तात्पुरता पॉईंट्स आहे ऑक्झिलरी. कारण ज्यावेळेस तुम्ही स्टार्टर ज्यावेळेस बटन दाबता आणि दाबल्यानंतर ज्यावेळेस ही कॉईल ऑन होईल, ऑन झाल्यानंतर हा प्लंजर खेचून आणि हे सोडल्यानंतर प्लंजर खेचून हा करंट वाहण्याचं सर्किट कंप्लीट करण्यासाठी हा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट्स वापरलेला आहे. तिथूनच ही स्टॉप बटनाला गेलेली आहे. स्टॉप बटन हे नॉर्मली क्लोज असतं. इथून ही फेज इथं आलेली आहे आणि इथून ती फेज कुठं गेलेली आहे NVC कॉईलच्या एका टर्मिनलला गेलेली आहे. ही आहे तुमची NVC कॉईल. याच्या आतमध्ये ह्याच्यावर एका लिंबवर ह्या कोअरवर ही NVC कॉईल फिट केलेली असते. ही 440 व्होल्टवर काम करणारी असते. ह्याला ज्यावेळेस हे A1 आणि A2 टोक आपण मागाशी डायग्राममध्ये पाहिल्याप्रमाणे ही जी 2 टोक आहेत ह्याला 2 फेज द्याव्या लागतात. त्यातली एक फेज जी आहे ती आपण आता पाहिली की ही ह्यातली एक जी फेज आहे ती ह्या स्टार्ट बटन आणि स्टॉप बटनामार्फत तिथं जाते. दुसरी जी फेज आहे ही त्याला डायरेक्ट दिलेली आहे. ह्या तुम्ही इथं पाहू शकता ही दुसरी फेज आहे, ही डायरेक्ट त्या ठिकाणी गेलेली आहे. मग ज्यावेळेस ही डायरेक्ट गेलेली आहे आणि ज्यावेळेस आपण हे स्टार्ट बटन दाबतो, स्टार्ट बटन दाबल्यावरती फेज इकडनं इथं फिरणार आहे आणि ह्याला इथं मिळते एक फेज आपण बटन दाबल्यानंतर मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर काय होतं की हा जो प्लंजर आहे इथं बारकाईनं पाहू शकतो तुम्ही, हा जो प्लंजर आहे हा मूव्हिंग कॉन्टॅक्ट्स आहेत तुमचे इथे पण तुम्हाला दिसतील. मग हा प्लंजर जो आहे ह्याच्यामध्ये मॅग्नेटिझम 2 फेज मिळाल्यामुळं मॅग्नेटिझम तयार होतं, चुंबकत्व तयार झाल्यामुळं हा प्लंजर वर खेचला जातो. हा असा वर खेचला गेल्यामुळे काय झालं पहा इथं हे जे आतमध्ये पितळी स्टड दिसतात तुम्हाला, हे तांब्याचे स्टड्स दिसतात जे की ह्या आतल्या ह्या कॉन्टॅक्ट्सला हे 1 2 3 हे 4 कॉन्टॅक्ट दिसतात. ह्या कॉन्टॅक्ट्सला आतमधल्या हे शॉर्ट होतात आणि शॉर्ट झाल्यानंतर तो जो सप्लाय आहे वरनं येणारा जो सप्लाय आहे म्हणजे इथून जो येणारा सप्लाय इथे येतोय तो सप्लाय या 3 ठिकाणी यायला सुरुवात होते आणि